आपले आई वडील एका वेगळ्या संघर्षात असतात. त्यांना समजून घेण्याची गरज असते. आई वडीलही संघर्षातून जात असतात. त्यांचा संघर्ष नेहमी दिसत नाही, पण त्यांच्या मनात अनेक चिंता सुरू असतात. त्यांची काळजी कधी कधी आपल्याला त्रासदायक वाटते, पण अनेकदा त्या काळजीमागे प्रेम, भीती आणि आपल्याला गमावण्याची चिंता असते. मुलं मोठी झाली की आई वडिलांच्या आयुष्यात एकटेपणा येऊ शकतो. त्यांना नेहमी सल्ला नको असतो. कधी-कधी फक्त मुलांनी त्यांच्याशी बोलावं एवढीच अपेक्षा असते. त्यांचा काळ आणि आपला काळ वेगळा आहे. त्यांनी वेगळ्या परिस्थितीत आयुष्य जगले आहे. त्यामुळे त्यांचे काही विचार आपल्याला जुन्या पद्धतीचे वाटू शकतात. आई-वडीलही चुका करतात. त्यांच्या चुका समजून घेणे म्हणजे ते योग्य ठरवणे नाही, पण प्रत्येक जुनी चूक मनात ठेवून नातं जगण्याची गरजही नाही. वय वाढत जातं तशी त्यांना आपल्या वेळेची गरज वाढते. एक फोन, थोडा वेळ सोबत बसणं किंवा प्रेमाने विचारपूस करणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असू शकतं. आई वडिलांना परिपूर्ण असण्याची गरज नाही. त्यांना फक्त एवढं जाणवणं गरजेचं आहे की माझं मूल अजूनही समजून घेतं. हा लेख सविस्तरपणे वाचा. त्यासाठी गुगलवर आपलं मानसशास्त्र सर्च करून अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तेथे तुम्हाला असंख्य लेख मिळतील. ही माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. कमेंट सेक्शनमध्ये तुमचा प्रतिसाद नक्की नोंदवा. धन्यवाद.